आणखीन एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। राहुल गांधींच्या सभेमध्ये आणलेल्या खाटा पळवण्यात आलेल्या आहेत। सभा संपल्यानंतर लोकांनी 2000 खाटा पळवलेल्या आहेत। राहुल गांधींच्या खाट पर चर्चेसाठी या खाटा आणलेल्या होत्या। राहुल गांधींनी देवरियामध्ये खाट पर चर्चा त्यांची होणार होती आणि त्याच्यामध्ये ज्या खाटा आणलेल्या होत्या त्याच्यामध्ये खाटा पळवण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित होती या चर्चेसाठी, मात्र या ठिकाणी या खाटाच पळवण्यात आलेल्या आहेत। सभा संपल्यानंतर जवळपास 2000 लोकांनी या खाटा पळवलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत शिवाजी शिंदे, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। शिवाजी, खाट पे चर्चा होणार ती राहुल गांधींची, मात्र सभा झाली आणि लोकांनी इकडच्या खाटाच पळवल्या। नक्कीच वृषाली, उत्तर प्रदेशमध्ये रुद्रपूर इथून राहुल गांधी यांची किसान यात्रा सुरू होणार होती, झाली आहे आणि 2500 किलोमीटरची असणारी ही यात्रा आहे आणि त्या दरम्यान खाट पर चर्चा ह्या नावाचा प्रोग्राम राहुल गांधींनी आयोजित केला होता। अनेक शेतकऱ्यांना त्यावेळेस ते भेटणार होते, त्यांचे वीज बिल आहेत ते माफ करण्याची घोषणा केली, शेतकऱ्यांना अनेक ज्या सुविधा आहेत त्या देण्याचे आश्वासन देण्यात गेले। पण ही सभा संपल्यानंतर जे चित्र दिसून आलं त्याच्यानंतर हे चित्रच वेगळं होतं, कारण ज्या चर्चेसाठी खाटा तिकडे आणल्या होत्या त्या खाटची लूटच केली असं म्हणावं लागेल। ज्या सभेमध्ये अनेक लोक उपस्थित झाले होते, त्या सगळ्या उपस्थित लोकांनी आपण बघू शकतो व्हिज्युअल मध्ये की कशा पद्धतीने ज्या आलेल्या खाटा आहेत त्या खाटा घेऊन घरी पळवण्यातच त्यांची एक झुंबड उडाली होती। एकूण जी परिस्थिती बघितली तर उत्तर प्रदेशमध्ये एकूण निवडणुका आहेत, निवडणुकाच्या दरम्यान राहुल गांधींनी हा संपूर्ण प्रोग्राम आखलेला आहे, त्यांची संपूर्ण रणनीती आखलेली आहे। त्याच्यानुसारच त्यांनी खाट पर चर्चा नावाचा प्रोग्राम सुरू केला होता। 2500 किलोमीटर लांब असलेला 2500 किलोमीटर लंबी अशी ही यात्रा असणार आहे, दिल्लीपर्यंत ही यात्रा जाणार आहे। या दरम्यान अनेक शेतकऱ्यांना ते भेटणार आहेत आणि खाट पर चर्चा या सगळ्या म्हणजे एकूणच खाट्यावरती अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे। परंतु सभा झाल्यानंतर शेतकरी असे जे सभेत सामील झालेले लोक असे खाटा पळवतील हे राहुल गांधींनी सुद्धा विचार केला नसेल, पण जे चित्र दिसतंय ते खरंच समोर आपल्याला दिसतंय। वृषाली, नक्की शिवाजी, या ठिकाणी जर आपण पाहिलं या व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की पोलीस सुद्धा त्या ठिकाणी होते, मात्र त्यांनी सुद्धा कोणाला अडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला नाहीये। आयोजकांचं काय म्हणणं आहे? नक्की वृषाली, आयोजकांची अजून प्रतिक्रिया आपल्याकडे आली नाही, परंतु ज्या पद्धतीने राहुल गांधी यांची जी खाट पर चर्चा याच्यावरती विरोधकांनी निशाणा साधायला सुरू केली आहे, कारण अनेक विरोधक आहेत त्यांनी राहुल की खाट लूट गई असंच म्हणायला लागलेलं आहे। उपहासात्मक अशी टीका सुद्धा व्हायला लागली आहे विरोधकांकडून। परंतु जी परिस्थिती ज्या चर्चेसाठी हा खाटा आणला होता, ज्या नियोजन आखण्यात आलं होतं, ज्याच्यासाठी 2000 खाटा तिकडे उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या खाट पर चर्चा करण्यासाठी, त्याच्यानंतर सभा संपल्यानंतर लोकांनी त्या खाटात आपल्या घरी घेऊन जाण्याची प्रयत्न सुरू केले, पळवल्या गेल्या आहेत आणि अनेक त्या खाटांची लूट करण्यात आली आहे। पण परिस्थिती राहुलची आता हाच प्रश्न आहे की राहुलचा खाट पे चर्चा यशस्वी म्हणायचा की खाट की लूट झाली हे म्हणावं लागेल। नक्कीच, अगदी योग्य प्रश्न आहे या ठिकाणी। खाट पे चर्चा यशस्वी झाली म्हणायची की खाट की लूट झाली हा म्हणायचा महत्त्वाचा प्रश्न आहे। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।